आत येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे. आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री. नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोअर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा लोकसभेतील पराभव जिव्हारी लागल्याने आणखी एका मुंडे समर्थकानं आत्महत्या केली. बीडच्या आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी येथील पोपट बायबसे यांनी झाडाला गळफास घेऊन आपलं जीवन संपवलंय. याआधी देखील सचिन मुंडे, पांडुरंग सोनवणे या दोन समर्थकांनी आत्महत्या केल्या. पंकजा मुंडे यांच्या लोकसभेतील पराभवानंतर मुंडे समर्थकांची ही तिसरी आत्महत्या आहे. दरम्यान या घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी असं टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन समर्थकांना केलंय. राजकारणामध्ये अशा वेळी येत असते. मला माहिती आहे की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अशा प्रकारे डायरेक्ट एखाद्या व्यक्तीला, एखाद्या वर्गाला, एखाद्या वर्णाला हीन लेखून कधी प्रचार झाला नाही. ते मनाला लागले, तुमच्या जिव्हारी लागले. मला मान्य, आपल्याला वंचितांचा आवाज बनायचा आहे. या संघर्षामध्ये आपल्याला त्या सगळ्यांना ताकद देणारी एक फौज बनायचा आहे. असं जीव देऊन भागणार नाही रे बाळांनो. मग मी कसं काम करू? मी तुम्हाला हात जोडून विनंती करते. मी तुमच्याकडे यायले पण माझा पायच उचलत नाही. सांत्वनासाठी माझ्याकडे शब्द नाही. मी येत आहे. कृपा करून, माझी शपथ आहे तुम्हाला, मी साहेबांची शपथ घालून पाहिली, पण माझी शपथ आहे तुम्हाला, स्वतःच्या जीवाला काहीही करून घेऊ नका. मला तुमच्याकडे यायचं आहे पण माझी हिंमत होत नाहीये बाळांनो, असं टोकाचं पाऊल कोणीही उचलू नका असं भावनिक आवाहन पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना केलंय. ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र.